22 एप्रिल 2025 हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. पहलगामवर झालेल्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलत ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्यात काश्मीरमधील म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. दहशतवादाविरोधातचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केली. या शिष्टमंडळाने काही निवडक देशांमध्ये भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि एकंदरीत भारताचा दहशतवादचा जो मानस आहे याबाबत सांगितलं आणि जूनच्या सुरुवातीला ही शिष्टमंडळं भारतात परतली. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या मध्ये तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे देखील सामील होते. त्यांनी या परदेशी दौऱ्याच्या परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि केंद्राला आणि या संदर्भात काही मुद्द्यांवरही प्रश्न विचारले आहे. झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये 33 देशांचा दौरा केल्यानंतर किती देशांनी भारताला स्पष्ट पाठिंबा दिला असा प्रश्न अभिषेक यांनी विचारलाय. यावर बोलताना अभिषेक यांनी हल्ल्याबाबत सरकारकडून जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव यावरही भाष्य केलंय.